आणि पुण्यातून एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। सुरेंद्र अग्रवाल आणि चालकाचा व्हॉट्सअप चॅट आता समोर आलेला आहे। पुणे कल्याणी नगर ड्रंक अँड ड्राईव्ह अपघात प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल जे अल्पवयीन आरोपीचे आजोबा आहेत, सुरेंद्र अग्रवाल आणि त्या गाडीचा ड्रायव्हर यांचं जे व्हॉट्सअप चॅट आहे ते चॅट समोर आलेलं आहे। अपघाताच्या दुसऱ्या दिवशी सुरेंद्र अग्रवालचे ड्रायव्हरला त्याने अनेक मेसेज केले। अपघाताच्या संदर्भात दोघांमध्ये संभाषण झालं होतं। सुरेंद्र अग्रवाल यांनी ड्रायव्हरला पैशांचं आमिष दाखवलं होतं। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत आहेत। अक्षय, कुठेतरी या ड्रायव्हरला अग्रवाल कुटुंबानं दबाव आणला होता की सगळा आरोप सगळी घटना तू तुझ्या अंगावर घे आणि आम्ही तुला या प्रकरणातून सोडू, काय सांगशील? निश्चितपणे आता असंच दिसतंय गिरीश, कारण आपण जर बघितलं तर 19 मेला जो अपघात झाला होता त्यानंतर अल्पवयीन तरुणाला आणि त्याच्यासोबत असलेल्या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। येरवडा पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यांना ताब्यात घेतलं होतं। पण तेव्हा आता ड्रायव्हरचा जो मोबाईल आहे त्यामध्ये सुरेंद्र अग्रवाल म्हणजेच अल्पवयीन तरुणाचे आजोबा त्यांचे काही चॅटिंग जे आहे ते मेसेजेस जे आहेत ते आता पुणे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। म्हणजे त्याचा अर्थ असा कुठेतरी होतो की आजोबांकडून देखील ड्रायव्हरला हे सांगण्यात आलं होतं की तुला चांगलं पैसे आम्ही देऊ आणि त्यामुळे हा सगळा जो गुन्हा आहे तो तू अंगावर घे। त्याचा सखोल तपास आता पुणे पोलिसांची गुन्हे शाखा करते। त्यामुळे आता अजून या चॅटिंगमध्ये काही आढळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अक्षय, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। सुरेंद्र अग्रवाल आणि चालकाचा व्हॉट्सअप चॅट समोर आलेला आहे। दुर्घटना जेव्हा अपघात झाला कल्याण नगरला त्याच्यानंतर लगेचच अग्रवाल कुटुंबाकडनं चालकाशी संपर्क साधण्यात आला व्हॉट्सअपला आणि सगळे हे गुन्हा तू तुझ्या अंगावर घे। सुरेंद्र अग्रवालनं पैशाचं आमिष देखील चालक गंगारामला दाखवलं होतं आणि आता व्हॉट्सअप चॅटचा पोलीस सगळा तपास करणार आहेत, सखोल चौकशी करणार आहेत। मात्र आपण बघतोय की कल्याणी नगर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये पोलिसांनी चौकशीची व्याप्ती वाढवलेली आणि जसजशी चौकशीची व्याप्ती वाढवली तसतसं आता नवीन खुलासे होत आहेत। अग्रवाल कुटुंबानं म्हणजे अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनी आणि वडिलांनी चालकावर दबाव आणला होता हे आता स्पष्ट झाले।